राज्याच्या राजकारणामध्ये भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष असलेले दोन नेते आपल्या सोबत आहेत। खरं तर सदाभाऊ खोत आहेत ज्यांची वर्णी आता भाजपकडनं विधान परिषदेवरती लागली आणि गोपीचंद पडळकर दोघेही तुम्ही दो हंसों का जोडा म्हणून या सगळ्या राजकारणात प्रसिद्ध आहात। कारण की गोपीचंद पडळकर यांना ज्यावेळेस मदत लागते त्यावेळेस सदाभाऊ त्यांच्या सोबतीला असतात, सदाभाऊंना मदत लागते त्यावेळेस गोपीचंद मदतीला येतात। खरं तर अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये तुम्हाला मित्रपक्षाला व्यवस्थित मानपान मिळत नव्हता म्हणून तुमची खंत तुम्ही सातत्याने बोलवून दाखवली, परंतु आता थेट विधान परिषदेची उमेदवारी तुम्हाला भाजपकडनं जाहीर झाली। आज कृषी दिन आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जे काही मी 30 वर्ष काम करत राहिलो आणि शेतकऱ्यांचा एक आशीर्वाद म्हणून मला या पदापर्यंत पोहोचता आलं। निश्चितपणानं आदरणीय पंतप्रधान जे मोदी साहेब असतील, अमित शहा जी असतील, लड्डा साहेब असतील किंवा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, यांनी जो एक विश्वास दाखवला एक चळवळीच्या कार्यकर्त्यावरती आणि घटक पक्षाला न्याय मिळाला आणि आज योगायोग हा कृषी दिनाचा आहे। या दिवशी मला ही आमदारकी मिळत आहे आणि निश्चितपणानं या राज्यातल्या शेतकऱ्यांचा एक मोठा आशीर्वाद आज माझ्या पाठीशी उभा आहे हे यातून दिसून आलं। मित्र म्हणून किती आनंद होतो, कारण की प्रत्येक आंदोलनात तुम्ही दोघेही सक्रिय सहभागी असता। तुमच्या दोन्ही आंदोलनं आम्ही खूप कव्हर केलेली आहेत। मित्र म्हणून आता त्यांना संधी मिळाली। खरं तर मला खूप आनंद आहे सदाभाऊंना विधान परिषदेमध्ये महायुतीच्या वतीनं दुसऱ्यांदा संधी मिळते, कारण 2 वर्ष मी एकटाच सभागृहात कसतरी वाटत होतं। आज या गोष्टीचा आनंद आहे की सदाभाऊ मला खूप सिनियर आहेत, खूप वर्षांपासून अनेक आंदोलनं शेतकऱ्यांच्यासाठी करतात की ज्या आंदोलनामुळं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे। आता नवीन जी पिढी असेल त्यांना सदाभाऊंच्या विषयी इतकी माहिती नाही 8-10 वर्षामध्ये, तर खूप त्यांनी मोठा संघर्ष केलेला आहे। आणि आज महायुतीनं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सदाभाऊंना संधी दिली, त्याबद्दल पक्षाचंही मनापासून अभिनंदन, आभार। खरं तर महायुतीमध्ये मित्रपक्षांना योग्य अशी वागणूक मिळत नव्हती असं सातत्याने सदाभाऊ तुम्ही बाहेर माध्यमांशी बोलत होता की आम्हाला कुठेही खाऊ देत नाही, प्रस्थापितांनाच सगळं राजकारण जात आहे, विस्थापितांना काही मिळत नाही म्हणून। आता तुम्हाला संधी दिलेली आहे, खरं तर लोकसभा पराभवानंतर ही संधी मिळते, कुठेतरी भाजपाने बोध घेऊन तुम्हाला ही संधी दिली आहे की गेल्या अनेक वर्ष प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही लढत होतो। वाडा विरुद्ध गावगाडा हा एक संघर्ष गेल्या अनेक वर्षाचा आहे आणि आम्ही गावगाड्याच्या बाजूने लढत होतो। निश्चित मला भारतीय जनता पक्षानं पूर्वी तसं भरभरून दिलं, कारण मला त्या आमदारकी दिली, राज्यमंत्रीपद दिलेलं होतं, परंतु सर्वसामान्य माणसांचा आवाज हा जर आपल्याला योग्य ठिकाणी उमटवायचा असेल, त्यांना न्याय द्यायचा असेल तर आपल्या घटक पक्षांना संधी मिळाली पाहिजे ही भावना मी व्यक्त करत होतो। परंतु 2014 ते आज अखेर आम्ही देवेंद्रजी फडणवीस यांच्या बरोबर सातत्यानं संघर्षामध्ये राहिलो। कुठेही निष्ठेमध्ये मात्र आम्ही तडजोड निश्चितपणानं केली नाही, पद मिळो अगर न मिळो। पंकजा मुंडेंना पण ह्या वेळेस वर्णी दिलेली आहे तुमच्या वरच्या सभागृहात। आता तुमची मोठी ताकद जी आहे ती खरं तर आता वरच्या सभागृहात भाजपची दिसून येणार। पंकजा मुंडे, परिणय फुके, त्यानंतर तुम्ही गोपीचंद पडळकर, हे वरच्या सभागृहात तुमची सगळी मंडळी असणार आहे। कुठेतरी पुनर्वसन म्हणजे ज्यांच्यावरती गेले 5-10 वर्ष भाजपमध्ये अन्याय झाला त्यांना पुनर्वसन करण्याचा भाजपचा हा डाव आखलेला का? असं नाही आहे। बहुजन समाजाला घेऊन जाण्याचं काम सुरुवातीपासून हे भारतीय जनता पक्षाने केले। तुमच्या एक लक्षात येईल की ज्यावेळी आम्ही 2014ला बरोबर आलो त्यावेळी आठवले साहेबांना न्याय दिला, मेटे साहेबांना न्याय दिला, जानकर साहेबांना बरोबर घेतलं, आमची शेतकरी संघटना बरोबर घेतली आणि 18 पगड जातींना तळागाळातल्या लढणाऱ्या माणसाला न्याय फक्त भारतीय जनता पक्ष देऊ शकतो, हा आतापर्यंतचा इतिहास आहे। आम्ही आत असलो आणि बाहेर जरी असलो तरी आमचा संघर्ष हा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आहे आणि तो कायमस्वरूपी राहील। तुमच्या आंदोलनाचा धूमधडाका चालूच राहणार का? हा, मग आता सुरूच आहे ना। आता आमचं एसटीचं आंदोलन आहे। एकादशीच्या दिवशी आम्ही संप पुकारलाय सदाभाऊंनी, आमच्या सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने आताच त्यांनी तो विषय काढला होता। तर आमची आंदोलन सुरू होता रात्रीतीलच परवा जिल्हा बँकेच्या विरोधामध्ये आम्ही खूप मोठा मोर्चा सदाभाऊंच्या नेतृत्वात सांगलीमध्ये काढला होता। तर नवीन जेवढे विषय आहेत त्या विषयामध्ये आमचं आंदोलन सुरूच राहतील। धन्यवाद, तुम्ही दोघांनी आमच्याशी बातचीत केली। दो हंसों का जोडा म्हणून राजकारणात ओळखलं जाणारं हे दोन नेते आहेत जे सातत्यानं भाजप
भाजपमध्ये सक्रिय राहून ते आंदोलनं करत होती, आंदोलनं राज्यभराने पाहिलेली आहेत. त्यामुळे आम्ही यापुढे देखील मित्र म्हणून आणि एक राजकीय मित्र म्हणून आणि राजकारणापलीकडची मैत्री म्हणून कायमच सोबत राहू आणि आम्ही संपूर्ण जनतेचे प्रश्न जे आहेत ते विधिमंडळात मांडत राहू असं जे मत आहे ते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आपल्याशी व्यक्त केले. सदाभाऊ खोत यांना भाजपकडनं आता यंदा विधान परिषदेच्या निवडणुकीची संधी जी आहे ती मिळालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.